आम्हाला सर्वांनाच मनापासून आनंद आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्रच्या नेतृत्वाखाली प्रस्थापित झाल्यापासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यभर महाविकासाला अभूतपूर्व असं यश मिळालं. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक पूर्व आघाडी त्या ठिकाणी केली होती. आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातला निर्णय घेतलेला होता. त्या अनुषंगानेच आज त्या ठिकाणी प्रतिकृती होती आहे. त्याचबरोबर की 2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, मी स्वतः उदय सामंत आणि बसून संबंध राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेमध्ये ऐक्यमत्य कसा असेल, महायुती म्हणून आम्ही कसा राहू, या संदर्भात चर्चा त्या ठिकाणी केली होती. त्या चर्चेच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झालेले आहेत. मला एका गोष्टीचा ठळकपणाने उल्लेख करायला आनंदही वाटेल की 62 सालापासून जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात आली आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर आज पहिल्यांदाच या ठिकाणी पूर्वी काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, या वेगवेगळ्या पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. आणि भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थावरती विराजमान होत आहे. याचा एक घटक पक्षाचा प्रमुख म्हणून मला आनंद त्या ठिकाणी आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीने रायगड जिल्हा परिषदचा कारभार राज्य आणि केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली, केंद्रातले देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल होत असताना, महाराष्ट्र आधी गतिमान होत असताना रायगड याच्यामध्ये त्याच गतीने पुढे काम करेल. ग्रोथ सेंटर, तिसरी मुंबई अशा अनेक प्रश्नासह ज्यावेळेला रायगड जिल्हा पुढे जाईल त्याला रायगड जिल्हा परिषदचं, या आमच्या महायुतीचं जिल्हा परिषदचं प्रशासन, पदाधिकारी अत्यंत समन्वयाने जिल्हा पुढे नेण्यासाठी निश्चितपणाने यशस्वी होतील. आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहे. तर शिवसेना देखील आपल्यासोबत आहे आणि असं क्रम कशा पद्धतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची वाटून घेण्यात आली. तर या संदर्भामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्रितपणाने बसलो होतो. राज्यात सर्वच ठिकाणी सर्वांचा सत्तेमधला सहभाग असला पाहिजे अशी चर्चा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांच्या उपस्थित झाले. शेवटी सुरुवातीलाच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी होत असतात, विषय समितीच्या निवडी होतील. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल. परंतु महायुती म्हणून सत्तेमधला सहभाग हा निर्णय नक्की झालेला आहे. तर कुठेतरी महायुतीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये धुसफूस होती, मात्र वारंवार बैठका झाल्या. तुम्ही देखील त्या बैठकीला उपस्थित होते. आता शिवसेना देखील सोबत आहे. एकंदरीत काय सांगा? आपल्याला माहीत आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये या सर्व जिल्हा परिषदा ज्या आहेत त्या महायुतीमध्ये एकत्रपणे सर्वांनी मिळून जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात, पारदर्शकपणे कारभार होणं हे अपेक्षित आहे. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच दिशेने जाण्याचा निर्णय हा महायुतीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आणि त्यामुळे आज त्याचं पहिलं पाऊल जे आहे ते रायगडमध्ये झालेलं आहे. रायगडमध्ये आपण पाहिलं असेल की महायुतीचा इथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यानंतरच्या काळात ज्या विशेष समित्या होतील त्या विशेष समित्यांमध्ये सर्व महायुतीचे सर्व मंडळी एकत्र येऊन येणारा कारभार जो आहे तो कारभार अतिशय पारदर्शकपणे कसा होईल यासाठी देवेंद्रजी असतील किंवा सर्व मंत्रिमंडळातील असणारे सर्व सहकारी असतील हे विशेष लक्ष देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.